ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। जोशीमठ इथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कॅबिनेट सचिवांनी सर्व संबंधित यंत्रणांना महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत। बाधित झोनमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवावं, धोकादायक इमारती लवकर पाडण्यात याव्यात अशा सूचना करण्यात आल्या। आणि याच पाडकामाबाबत जोशीमठ इथं सकाळी 9:30 वाजता सगळ्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक होतीये। या बैठकीमध्ये पाडकामाचा निर्णय घेतला जाणार आहे आणि तोपर्यंत कोणतीही तोडफोड होणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। जोशीमठ इथे एकूण 723 इमारतींना तडे गेलेले आहेत, त्यात 86 इमारती असुरक्षित घोषित करण्यात आल्या। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत, ती म्हणजे अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेता शिजान खान याच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा वसई न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। गेल्या सुनावणी दरम्यान शिजानच्या वकिलानं निर्दोषत्वाची बाजू मांडताना धक्कादायक दावा केला की तुनिशा आत्महत्येपूर्वी अली नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती आणि आत्महत्येपूर्वी तिनं व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी ती बोलली सुद्धा होती। त्यामुळे आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।